कोकणातील देसाई घराणं शतकानुशतकं जमीन आणि प्रतिष्ठेसाठी ओळखलं जात होतं. घरातील थोरला मुलगा अद्वैत देसाई शांत, परंपरावादी आणि कठोर स्वभावाचा. लग्नानंतर त्याची पत्नी मानसी वाड्याची सुने म्हणून सगळ्यांसमोर आदराने उभी होती. पण तिच्या मनात मात्र निराशेचे ढग जमा होत होते. लग्नाच्या पहिल्याच रात्री अद्वैतने तिला सांगितलं की त्यांचं नातं फक्त नावापुरतं असणार. मानसीला घरात सन्मान मिळेल, पण पती म्हणून अद्वैत कधीच तिच्या आयुष्यात सहभागी होणार नाही. त्याचं कारण तो स्वतःशीच बंद ठेवत होता. या थंड वागण्यामुळे वाड्याची चमक मानसीच्या डोळ्यात हळूहळू पुसट होऊ लागली. याच काळात नरातील धाकटा मुलगा सौरभ अद्वैतकडे असलेल्या संपत्तीवरून आधीपासूनच चिडलेला. मानसीला तो सहानुभूती दाखवू लागला. तिच्या एकाकीपणात त्याला संधी दिसली आणि त्याच्या महत्वाकांक्षेला तिच्या असंतोषाची साथ मिळाली. सुरुवातीला मानसी त्याच्याकडे आधार म्हणून पाहत होती, पण लवकरच हे दोघे एकाच उद्देशाला चिकटले. अद्वैतपासून मुक्त होण्याचा आणि देसाई वाड्यावर स्वतःचा हक्क मिळवण्याचा. ही युती प्रेमाची नव्हती, तर लालसेची आणि सुडाची. काळानुसार मानसी एका गुप्त सत्यासह उभी राहिली. ती गर्भवती होती. आता संपत्ती आणि वारसत्वाच्या प्रश्नात अद्वैत अडथळा वाटू लागला. मानसी आणि सौरभ दोघांनाही वाटलं की अद्वैत वाड्यातून कायमचं नाहीसं झालं तर त्यांचा मार्ग मोकळा होईल. एका रात्री त्यांनी नियोजन केलं. अद्वैतला दाढ झोप लागावी यासाठी मानसीने त्याच्या जेवणात औषध मिसळलं. सगळं संथ आणि शांत दिसत होतं, पण नियतीला वेगळंच घडवायचं होतं. ते दोघं आपला डाव खेळू लागले. तेवढ्यात अद्वैतची बहीण प्रिया अचानक तिथे आली. तिने पाहिलेलं दृश्य तिला हादरवून गेलं. सत्य उघड झालं हे कळताच मानसी आणि सौरभने तिलाही थांबवण्याचा प्रयत्न केला. संघर्षात प्रियाला दुखापत झाली, पण तिने जीवाचा धोका पत्करून फोन पोलिसांकडे लावला. काही मिनिटात पोलिसांनी देसाई वाडा गाठला. त्यांनी अद्वैतची निश्चल अवस्था पाहिली आणि प्रिया जखमी असतानाही संपूर्ण घटना सांगण्याचा प्रयत्न करत होती. मानसी आणि सौरभ सुटका शोधण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याचवेळी ते पुराव्यांसहित थेट पोलिसांच्या ताब्यात गेले. वाड्याच्या विशाल भिंतींमध्ये दडलेलं सत्य उघड झालं. लालसेच्या खेळात जिंकण्याचा प्रयत्न करणारेच अखेरीस अडकले. देसाई वाडा आता शांत होता, पण त्या शांततेत अपराध, फसवणूक आणि अपूर्ण नात्यांचे प्रतिध्वनी ऐकू येत होते.